तुम्हीही माझ्यासारखे वेडेपणा केला असाल की मॉइश्चरायझर नाही लावायचं, काही नाही लावायचं, तर प्लीज 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 तुम्ही स्किन केअर करायला सुरुवात करा आणि त्यांनी तुमची स्किन थोडी फरक पडेल. वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आय एम प्राची. आणि आज मी तुम्हाला माझ्या टायटलवरनं तुम्हाला समजलंच असेल की मी आज काय शेअर करणार आहे. तर माझं स्किन केअर आणि बॉडी केअर जे पण प्रोडक्ट मी यूज करते आणि ते सगळे अफोर्डेबल आहेत ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे, सो दॅट तुम्ही पण यूज करू शकतात आणि रिझल्ट मला तरी वाटतं खूप चांगला आलेला आहे. सो आपण वळूयात व्हिडिओकडे. लेट्स डाइव्ह इनटू द वे. आपण स्टार्ट करूयात पहिलं बॉडी केअरपासून. तर फर्स्ट माझा जो प्रोडक्ट मी यूज करते हा आहे एम कॅफिनचा बॉडी स्क्रब आणि हा मी यूज करते स्क्रबिंगसाठी बॉडीवरती. तर हा काय करतो की आपण ज्या बॉडीवरती डर्ट असतो किंवा बम्स असतात छोटे छोटे, ते जे प्रोडक्ट आहे म्हणजे हे जे स्क्रब आहे त्याने हेल्प करतं जायला. तर युजली व्हॉट आय डू इज बिफोर शेविंग माय बॉडी आय यूज दिस. जे इनग्रोन हेअर्स आहेत ना ते ह्याने दूर होतात. तर मग हे मी वापरते आणि इट्स व्हेरी गुड प्रोडक्ट आणि इट स्मेल्स सो नाईस. लाईक कॉफी जर कोणाला आवडत असेल तर हे कॉफीचा स्मेलचा आहे आणि याच्यात थोडंसं चॉकलेट्स पण आहे आणि आय डोंट नो वाय पण बेरीजचे असं रेड रेड एकदम कण आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळेच मेबी हे ते पूर्ण बॉडी स्क्रब करून टाकते आणि सॉफ्टली होऊन जाते. सो हा प्रोडक्ट ऑलमोस्ट 499 आणि हा मी कधी घेतलेला ऑलमोस्ट 5 महिने झाले असतील आणि स्टील माझ्याकडे अजून एवढा प्रोडक्ट उरला आहे. म्हणजे मी एव्हरीडेला नाही करत, जस्ट वीकमधनं एकदा किंवा 2 वीकमधनं एकदा, जास्त नाही. सो गिव्ह इट ट्राय फॉर दिस. द नेक्स्ट प्रोडक्ट आय यूज इज बॉडी वॉश. तर हा डवचा बॉडी वॉश आहे आणि सेम मी बॉडी वॉश माझ्या बॉडीवरती डवचा जो व्हाईट कलरचा सोप येतो तो वापरते. हा आहे रिफ्रेशिंग बॉडी वॉश आणि हे असं सांगतं की 24 आवर्स मॉइश्चर स्किन. आणि ह्याचा जो फ्रेग्रन्स आहे ना, वाव, म्हणजे एव्हरी टाइम युल कम आउट फ्रॉम द शावर युल फ्रेग्रन्स लाईक अ फ्रेश अँड क्लीन. सो या दिस प्रोडक्ट आय यूज. ह्याची प्राइस आहे 225 rupees. Next product I use for my body is बॉडी लोशन. सो माझ्याकडे 2 बॉडी लोशन्स आहेत. हा आहे क्वॅसलिनचा ग्लुटा हाय. जर तुमची स्किन खूप ऑइली असेल ना तर हा प्रोडक्ट यूज करा तुमच्या बॉडी लोशनसाठी. आणि ह्याच्यामध्ये एकदम वॉटरी आहे तर मग तुम्हाला स्टिकीनेस तर अजिबात नाही आहे ह्याच्यामध्ये. सो या म्हणून हा प्रोडक्ट मला आवडतो. ह्याच्यामध्ये आहे ग्लुटाग्लो, हायलोरॉनिक आणि नायासिलिमाइड. पण मला ह्याचा ब्राईटनेस, स्किन ब्राईट होते असं काही नाही आहे. इट्स जस्ट नॉर्मल मॉइश्चरायझर. बट मी हे त्याच्यासाठीच घेतलं होतं, बट ते ग्लो करण्यासाठी काही हेल्प करत नाही आहे. बट जर तुमचं स्किन खूप ऑइली असेल म्हणजे बॉडी स्किन तर मग हा प्रोडक्ट ट्राय करा. ह्याची जी प्राइस आहे ती आहे 325 रुपीज. नेक्स्ट प्रोडक्ट माझ्याकडे आहे तो मी खूप म्हणजे आधीपासून यूज करते. तो म्हणजे एक कोणी एक्सपेक्ट पण नसेल केलं हा प्रोडक्ट मी दाखवणार आहे करून. बट हा आहे जॉन्सन्स बेबीचा बॉडी लोशन. काय छान वास येतो ह्याला, किती छान वास येतो, लाईक वाव. तर हा बॉडी लोशन आहे. इट्स रिअली 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 गुड बॉडी लोशन. हे पण नॉनस्टिकी आहे, अजिबात स्टिकी नाही आहे. आणि जर कोणाची ड्राय स्किन असेल ना तर त्याने हा प्रोडक्ट यूज करून बघा. फ्रेग्रन्स पण खूप छान येतो आणि जेव्हा तुम्ही लावणार ना ऑटोमॅटिकली बॉडी एकदम स्मूथ वाटायला लागते, एकदम लाईक बेबी स्किन आहे, बेबी स्किन. ओके, सो हा प्रोडक्ट बॉडी लोशन आहे तो आहे 210 रुपीजचा. प्रोडक्ट माझ्याकडे आहे तो म्हणजे हा आहे बॉडी वाईजचा अंडरआर्म रोल ऑन. ह्याच्यामध्ये असा एक राऊंड असतो जो तुम्हाला अंडरआर्मवर फिरवायचा असतो. हे पिगमेंटेशन असेल तुमच्या अंडरआर्ममध्ये तर तो दूर करतो आणि मला खरंच ह्याचा रिझल्ट आलेला आहे. ह्याच्यासारखा अजून एक प्रोडक्ट आहे दी केमिस्टचा. तो पण खूप चांगला अंडरआर्म रोल ऑन आहे, पण सध्या मी हा यूज करते. आणि ह्या असं सांगतं की तुमचं जो बॉडी ऑर्डर कंट्रोल करतं आणि तुमचं पिगमेंटेशन पण रेड्यूस करेल. सो हा प्रोडक्ट मी यूज करते आणि ऑलमोस्ट हा ओके, सो 349चा हा प्रोडक्ट. बॉडी केअरसाठी हे प्रोडक्ट्स मी यूज करते आणि खूप चांगले आहेत, तुम्ही पण यूज करा. नेक्स्ट मी तुम्हाला माझ्या फेसकडे वळते. म्हणजे फेससाठी मी जो टोनर यूज करते तो आहे प्लमचा टोनर. आणि जेव्हा मी हा शॉप करायला गेलेली ना
तर हा त्याच्यामध्येच लाईक ॲपमध्येच असं दाखवत होते की हा नंबर 1 राईस वॉटर प्रोडक्ट आहे. तर मग तेव्हा मी हा बाय केलेला. हा राईस वॉटर आहे आणि ह्याच्यामध्ये 3% नायसिनेमाइड आहे. हे असं सांगतं की तुमचा पोर्स जे आहेत ते टायटन्स करते आणि ब्राईट करते स्किन, आणि ॲक्च्युली हे ते करतंय. लाईक 100 आउट ऑफ 100 ह्या प्रोडक्टसाठी. तुम्ही खरंच यूज करून बघा. हे फक्त तुम्हाला काय करायचं आहे की जेव्हा तुम्ही फेस वॉश वगैरे करून याल, जेव्हा बाथ वगैरे करून याल, तेव्हा यू जस्ट हॅव टू स्प्रे लाईक दिस, म्हणजे थोडं अंतरावर नेऊन असं स्प्रे करा आणि लेट इट बी, थोडासा सुकू द्या ते, किंवा तुम्ही तुमच्या हँड्सने पण तुम्ही असं हे करू शकता जेणेकरून ते पूर्ण ऑब्झर्व होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर 5 to 2 seconds लाईक ऑलमोस्ट 1 minute नंतर तुम्ही तुमचा मॉइश्चरायझर वगैरे जे काय असेल ते यूज करा. सो युजली आय डू दॅट ओनली, की थोडं राईस वॉटर मारल्याच्या नंतर थोडं लेट डाऊन व्हायला देते, स्किनला ऑब्झर्व व्हायला देते, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट मी माझा मॉइश्चरायझर, जर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल, हे आहे पिलग्रीमचा. ओके, सो हा आहे पिलग्रीमचा ग्लो मॉइश्चरायझर. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार की मी ह्याच्या आधी मॉइश्चरायझर यूजच नाही केलं माझ्या लाईफमध्ये. लाईक मी मॉइश्चराईज कधीच यूज नाही केले. आणि मी माझा ना आधीचा फोटो मी तुम्हाला दाखवते, मला भेटला तर मी स्क्रीनवर अटॅच करेन. त्या पूर्ण फोटोमध्ये माझी स्किन अशी ड्राय, पॅची आणि खूप म्हणजे खूप एकदम बेकार डल स्किन वाटत होती. आणि जसं म्हणजे लाईक आता ऑलमोस्ट 2-3 इयर्स झाले मी मॉइश्चरायझर लावायला स्टार्ट केलं आहे. आणि त्याच्या आधी मी फक्त सनस्क्रीन लावायची, ओनली अँड ओनली सनस्क्रीन, नो मॉइश्चरायझर. सो आय डोंट नो, मी तेव्हा खूप टायनी अमाऊंटचा मॉइश्चरायझर घ्यायची. कोणताही मॉइश्चरायझर मी घेतला ना, तर टायनी अमाऊंटचा घ्यायची आणि मी स्प्रेड करायची, आणि मग मला असं वाटायचं की मला पिंपल्स येतात. तर मग त्याच्यामुळे मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत मी मॉइश्चरायझर यूज नाही केले. बट आता मी मॉइश्चरायझर्स, जे मी फर्स्ट हा मॉइश्चरायझरला मी ट्राय दिला, आणि हा पिलग्रीमचा ग्लो मॉइश्चरायझर, आणि तेव्हा हे खूप इंटरनेटवर लाईक इंस्टाग्रामवरती खूप चाललं होतं. सो मी प्रोडक्ट हा मागवला, आणि त्याच्यानंतर हा माझा 3rd किंवा 4th बॉटल असेल ही वाली. इट्स व्हेरी नाईस. जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही हा प्रोडक्ट नक्की वापरून बघा. खूप छान प्रोडक्ट आहे, आणि ॲट द सेम टाइम हा तुम्हाला मॉइश्चराईज पण करतं आणि थोडं ग्लॉसी पण स्किन होते. तर आताही मी जे माझं बीबी क्रीम लावली आहे त्याच्या आतमध्ये मी हा प्रोडक्ट लावलेला आहे. सो या प्रोडक्टची प्राइस आहे ₹556. हा प्रोडक्ट तुम्ही ड्राय स्किनसाठी वापरू शकतात. आणि ऑइली स्किनसाठी माझ्याकडे प्रोडक्ट आहे, तो म्हणजे डॉट अँड कीचा. तर तुम्ही बघू शकतात की हा ऑलमोस्ट मी खतम केला, आणि ही माझी 3rd का 2nd बॉटल आहे डॉट अँड कीचा व्हिटॅमिन सीचा मॉइश्चरायझर. छान क्यूट अशी पॅकेजिंग आहे, लाईक कॅप आहे, आणि त्याच्यामध्ये हा प्रोडक्ट आहे. आणि खरंच ह्याच्यामध्ये जे ऑरेंजचा स्मेल असतो ना, ऑरेंजचा फ्रेग्रन्स, तो ह्याच्यामध्ये आहे. लाईक उन्हाळ्यामध्ये जर तुमची स्किन खूप मॉइश्चरायझर तुम्हाला लावायची असं कंटाळा येत असेल ना, तर मग तुम्ही हे प्रोडक्ट ट्राय करा. हा डॉट अँड कीचा प्रोडक्ट आहे. खूप 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 छान प्रोडक्ट आहे, मला खूप आवडतो. इवन माझ्या मम्मीला पण मी एकदा दोनदा लावलेला, तर तीही सांगते की खूप चांगला प्रोडक्ट आहे. सो हा तुम्ही ट्राय करू शकता जर तुमची स्किन ऑइली असेल तर. येस, ह्याची प्राइस ₹350 आहे गाईज. नेक्स्ट माझ्याकडे आहे, मी यूज करते माझ्या फेसवरती सिरम. तर हा माझ्याकडे मिनिमिलिस्टचा, जस्ट अ सेकंड, येस, हा आहे मिनिमिलिस्टचा व्हिटॅमिन सीचा प्रोडक्ट. तुमची जी स्किन एकदम डल झाली असेल, एकदम म्हणजे जीवच नसेल तुमच्या फेसच्या स्किनवरती, तर तुम्ही हा प्रोडक्ट ट्राय करू शकतात. आणि हा पण प्रोडक्ट मी ही ऑलमोस्ट दुसरी बॉटल असेल. हे काय करायचं आहे, बेअर फेसवरती, म्हणजे जास्त करून मी हा प्रोडक्ट रात्री वापरते. म्हणजे जर तुम्ही रील्स वगैरे बघितलं असेल, जे माझे आधीचे शॉर्ट्स बघितले असतील, तर त्याच्यामध्ये मी हा प्रोडक्ट यूज केलेला आहे. माझे जे रिअली म्हणजे स्पॉट्स होते, खूप सारे स्पॉट्स होते माझ्या फेसवरती, ते ह्याने गेलेले आहेत. सो हा एकदा ट्राय करून बघा, आणि ह्याची प्राइस मी तुम्हाला पॉपअप करते स्क्रीनवरती. सो हे तुम्ही ट्राय करू शकतात. नेक्स्ट प्रोडक्ट मी ह्या व्हिडिओमध्ये लास्ट माझा प्रोडक्ट असणार आहे हा लिप प्लम्पिंग मास्क व्हिटॅमिन सी प्लस ई. हा 15 ml चा आहे, आणि हा ऑलमोस्ट मी ₹295 गाईज, ₹295 ही बॉटल आहे एवढीशी. आणि खूप जास्त प्रोडक्ट आहे आतमध्ये. मला असं वाटलं की संपून जाईल लगेच, पण संपतच नाहीये. आणि एवढा चांगला प्रोडक्ट आहे हा. जर तुमचे लिप्स
केकी होत असतील, ड्राय होत असतील, प्लीज गर्ल्स ट्राय दिस. खूप म्हणजे खूप म्हणजे खूप चांगला प्रोडक्ट आहे. आणि ह्या पूर्ण प्रोडक्ट्स मधला जर खूप जास्त कुठला प्रोडक्ट्स मला आवडत असेल ना, तर तो ही छोटीशी बॉटल. एक तर ही क्यूट आहे, सी, एक तर ही क्यूट आहे छोटीशी, आणि खूप भारी. मी हा रात्रीचा लावते, सकाळचाही लावते, आणि त्याने माझ्या लिप्समध्ये मला वाटतं खूप फरक पडतोय. आणि आताही मी माझी लिपस्टिक लावायच्या आधी हे मी लावलंय, तर त्याच्यामुळे काय होतं की लिपस्टिक जी आहे ना ती पूर्ण ग्लाइड, व्यवस्थित ग्लाइड होते, अशी ड्राय किंवा पॅची लिप्स नाही वाटत. सो एकदा हे ट्राय करून बघा. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. हे सगळे प्रोडक्ट मी माझ्या स्किन केअर आणि बॉडी केअर्समध्ये यूज करते, आणि खूप अफोर्डेबल पण आहे. तुम्ही पण यूज करू शकतात. आणि तुमच्या हे जे मी प्रोडक्ट सांगितले ते मी माझ्या पर्सनल यूज दॅट वी हॅव कम टुवर्ड्स द एंड ऑफ द व्हिडिओ. सो प्लीज कमेंट डाऊन बिलो की तुम्हाला अजून कोणत्याही व्हिडिओज बघायला आवडतील माझ्याकडनं, बिकॉज जस्ट मी आत्ता स्टार्ट केलं आहे माझं यूट्यूब. सो मला माझा अजून खूप माझ्या लाईफमधल्या गोष्टी मला तुम्हाला शेअर करायला खूप आवडतील. I said that I have come towards the end of the video. I'll see you in the next video. Till then, stay happy. Bye.